हिमाचल प्रदेशची एक मुलगी अनेक महिने मृत्यूशी झुंज देत होती, पण जोपर्यंत तिचा मृत्यू झाला नाही तोपर्यंत कोणत्याही महिला आयोगाने किंवा पोलीस विभागाने तिची साधी दखल सुद्धा घेतली नाही। ही कहाणी आहे पल्लवीची, जी धर्मशाळा येथे राहणारी होती आणि तिथल्या सरकारी पदवी महाविद्यालयात ती शिकत होती। 19 वर्षाची पल्लवी रोज कॉलेजला जायची। तिचं स्वप्न होतं की शिकून आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायचं, पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्याच वर्गातील 3 मुली आणि तिचा स्वतःचा कॉलेज प्रोफेसर तिचं हे स्वप्न काही पूर्ण होऊ देणार नाहीत। असं सांगितलं जातं की आकृती, हर्षिता आणि कमोलिका या 3 मुलींनी रॅगिंगच्या नावाखाली पल्लवीला बेदम मारहाण केली। ही मारहाण एकदा नाही तर सलग अनेक दिवस सुरू होती। जेव्हा पल्लवीने या त्रासाबद्दल आपल्या कॉलेजचे प्रोफेसर अशोक कुमार यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या प्रोफेसरने तिची मदत करण्याऐवजी तिचं शारीरिक शोषण केलं। व्हेंटिलेटरवर असताना पल्लवीने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये रडत सांगितलं की त्या प्रोफेसरने तिला काय काय केलं होतं आणि तिला कसा कसा त्रास दिला होता। सप्टेंबरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर 26 डिसेंबर रोजी लुधियाना येथील सरकारी रुग्णालयात पल्लवीचा दुर्दैवी मृत्यू झाला। विचार करा, त्या निष्पाप मुलीने किती मानसिक आणि शारीरिक छळ सोसला असेल। आता या संपूर्ण प्रकरणात असा दावा केला जात आहे की जर प्रेशर वाढला तर कदाचित अशोक कुमारला अटक होईल, पण त्या 3 मुलींविरुद्ध कोणती कारवाई केली जाणार की नाही? ज्या 3 मुलींनी पल्लवीची अवस्था केली त्या सहज सुटून जातील का? आपला कायदा काय म्हणतो, जर पुरुषाने जर चूक केली तर त्याला शिक्षा मिळेल, कदाचित उशिरा मिळेल पण मिळेल, पण जर एखाद्या महिलेने गुन्हा केला तर कायद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते।